तर नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज परत शनिवार रविवार आहे आणि मी परत एकदा आलेली आहे इकडं. आणि आज आहे एकादशी, तर मावशी बनवते खिचडी सगळ्यांसाठी. आणि अक्षू क्लास वरून थकून भागून आलेला हा चेहरा. असं आहे का, त्याला काम पण सांगावं वाटाय ना त्याच्या याला. नाही ती असं करते काम सांगू नये म्हणून इमोशनल बारीक चेहरा केलाय ती. इमोशनल ब्लॅकमेल करते मावशी दी. हा ते काय आहे मावशी पलीकडं? शेंगदाण्याचं बेसन म्हणजे आपल्या इकडं अकोला इकडं संगमेर इकडं मराठी भाषेत त्याला झिडकं बोलताय. झिडकं शेंगदाण्याचं बेसन का बोलते मावशी? कारण मला कळत नव्हतं. झिरकं म्हणजे माझ्या पटकन तूप नाही पेटत, त्याच्या मावशी मला सांगितलं. आता इकडं बघा, इकडं सोफी सुद्धा माझ्या सोबत आलेली आहे. सोफी आणि सोफीला आहे ना फ्रेंड भेटलेला आहे इथं. तर फ्रेंड आहे शंभू. तर दोघांचं चाललंय गप्पा मारायचं काम. आणि शंभू खूप अग्रेसिव्ह होतोय. शंभू सारखा त्याला काहीतरी जाऊन गप बोलतोय. तिला आवडत नव्हतं पहिलं सोफी, तिला भीती वाटायची. पण आता ती बघा कशी करते सोफीला. मावशीकडे आता मावशी दुसरं काय बनवते मावशी? करून आपण आता मावशी आज काय थांबायचं नाव नाही घेते. बघा गाईज, मीठ पुडी आमच्याकडे ऑलरेडी होती आणि मावशीने न चेक करताच आम्हाला परत पाठवलं. एवढा पाऊस पडतोय. अगं हे झालं ना किराणा भरते ना, त्यामुळे कशात काय समजलं. आणि आता मावशी इथं परत दुसरं साबुदाणे घेतले. आय थिंक मावशीचा वड्याचा प्लॅन. हो ना मावशी? हो. मावशीला आज असं झाले, काय काय करू मी, काय काय करू. आता बघा आमची हुशार शिकलेली मैना एकदम अडाणी गाठ्या महिन्यांसारखं काम चाललंय. काय उपयोग बघा बघा इथं काय लिहिलंय, सॉल्ट लिहिलंय ना, निरमा प्रोडक्ट आहे, बट खाली काय लिहिलंय सॉल्ट. तरी आमची मैना आमच्या मावशीला येड्यात काय काढायचं काम चाललंय. श्रुती आता पळून गेली ती बाहेर. आता कॅमेरा म्हणे आम्ही आयटीचं शिक्षण घेतलंय, आम्ही आयटीचा जॉब करतोय. येतं का काय? ती म्हणे का ती ना निर्माची पावडर. मावशी घाबरून गेली. निर्मा पावडर मी ऑलरेडी ते मीठ दिसतंय, निर्मा कशी दिसते? कुठे गेली? इथे येऊन बसली ती. ये चेहरा देखो, ये मासूम चेहरा देखो, किसके पढ़ा पैसे लिखा का चेहरा. निर्मा. आणि हे कळत आहे का तुला, सोफी आणि शंभू मध्ये फरक कळतो ना? डिप्रेशन, मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अब भी मैं डिप्रेशन में हूँ. मैं तेरे मन की मैना होती, तू मेरे मन का तोता. आता इथे ना एवढे सुगरणी गोळा झाले. 1 2 3 कुठे गेला, 3 4 आणि मी 5. मी तर काहीच करत नाही, मी व्हिडिओ काढते. बट तरी नाही का मावशी काय म्हणे ती मावशी? 17 सुधारणे भोपळा आली. आणि भोपळा नाही रे मावशी आपली खिचडी आणली होईल बर का. नाही होणार, निर्मा पावडर टाकून. देखो देखो चेहरा देखो. कोणते सर होते तुम्हाला? मास्तर कोणता होता मास्तर? नको बाई, आमच्या सरांनी पाहिजे तर. तिचा मित्र येईल ना, त्याला विचारून कोणता सर होता ते मला शिकवायला. नाही सर परफेक्ट होते, पण हिचं लक्ष नव्हतं. मी जात होते रात्रीच्या शाळेत जायचे काय तुम्ही? हे बाई. बाई हा. बघा इकडं काहीतरी वेगळं डिस्कशन, गहन विषयावर डिस्कशन चाललंय. पावसाळ्यावर पाऊस पडतोय. काय होतंय अक्षू? कोथिंबीर खराब आहे ग मध्ये थोडी. कोथिंबीर खराब आहे. पावसाळ्यामुळे कोथिंबीर खराब येते. असं सगळं काकूबायांचं बोलणं चाललंय. ये नई स्टाइल है गाइस, बैठने की और कोथिंबीर निवडणे की. आता इथं काय तयारी चालली आहे, सगळं झालंय बनून. आणि आज आता मेन्यू मध्ये अजून एक गोष्ट वाढवली यांनी. इथं काय बनवते ग श्रुती? शेंगदाण्याची चिक्की. शेंगदाण्याची चिक्की. आणि हे काय केलंय तू? साखरेचं पाक.
पण मग चिक्की तर गुळाची असते ना श्रुती. साखरेची केली आहे, साखरेची छान लागते. साखरेची पण करतात गाईस. सो असं मी साखरेचं काय केलंय, पाक तयार केलंय आणि आता याच्यात कूट टाकते. दही टाकू का? काही पण नाही करायची. बघू कशी बनवते. कारण दही टाकल्यावर खूप सुंदर हे येईल त्याला टेस्ट. पकडून धर ना. तर आता आम्ही बसलो जेवायला. जसं की आज उपवासाचं सगळं जेवण आहे आणि हा एक मेंबर आहे, हा आत्ताच आलाय, बाहेर गेला होता, पावसात पूर्ण भिजून आलेला आहे तो. आणि काय काय बनवलंय मावशी? बघ ना, पापड्या तळल्याय, साबुदाण्याचे वडे, चिक्की, इकडं कोल्हे, खिचडी, दही, आज भरपूर काही आहे खायला. आणि हे शेंगदाण्याचं बेसन. बस आहे का? हा उपवास नाहीये. हा हे बघा, हे ह्या बाळाच्या चेहऱ्याकडे गुटगुटीत पण ह्या बाळाचा बघू तुम्हाला तुम्हाला कळतच असेल. एक मिनिट. हे बघा चिक्की, खूप काय काय, खिचडी. एक मुलगा मिसिंग आहे मावशीचा. त्याला काय इंस्टावर शोधा. हाय गाईज. एवढ्या याच्यात त्याला झोपायला जागा दिली मी. तर आता वाजले 11:22. आवरून सावरून बसायला लागलेत. व्हिडिओ चालते. हे बघा, हे जोडपं कसं झोपलंय इथं. आणि हे बघा, आमच्या मेहंदी आर्टिस्टला काय रात्रीचं सुचलं, हे मला काढायची म्हटलं काढ, प्रॅक्टिस होईल तेवढीच. तर झाली सकाळ. रात्रीचाच ब्लॉग आपण कंटिन्यू करतोय, कारण की रात्री खूप कमी क्लिप्स झाल्या, कारण की आम्ही गप्पा मारण्यात पहिल्या दिवशी एवढं बिझी होऊन जातो ना, की आम्हाला ब्लॉग वगैरे लक्षात येत नाही आणि उशीर पण झाला होता. तर आता सकाळ झालीये, मावशी आंघोळ वगैरे सगळ्यांची झालीये. मावशी आता लागलीये तयारीला स्वयंपाकाच्या. मावशी आज काहीतरी स्पेशल आम्हाला खाऊ घालणार आहे. सरप्राईज. हा, सरप्राईज संडे स्पेशल आहे मावशीकडे काहीतरी. आणि आम्हाला उपवास पण सोडायचा आहे सगळ्यांना. सो मावशी काहीतरी मस्त बनवते. इकडे आहे सेजल, केस वगैरे धुवून रेडी. तर आम्हाला आता नेसायच्या आहे सर्वांना साड्या आणि करायचं आहे फोटोशूट. हा, त्याच्यामुळं आमची झाली सगळ्यांची तयारी. इकडे काही एकच पारसा माणूस राहिलाय आमच्याकडं, तो म्हणजे हा 2 काका. हा, काकांचं अकाउंटेड नाहीये, हा माणूस फक्त पारसा राहिलेला आहे आमच्याकडे. आणि मावशी काय सरप्राईज? मावशी रडती आमची, खूपच रडत आहे पोरं. ते मावशीला एवढा त्रास देतात ते की लाडाने डोक्यावर सगळे लाडाच्या डोक्यावर बसले. सगळं लाडाच्या डोक्यावर बसले. लाडाच्या डोक्यात. लाडाने डोक्यावर बसली. या मेंबरचा मेकअप चाललाय. बघा कसं बघायचं काम चाललंय, एकदम निरखून. याला तुझा असिस्टंट कर संकल्प. त्याला पण शिकायचं. ऑर्डर घेऊन टाकायचं. मग मेहंदी आर्टिस्ट बी आहे, डीजे बी आपलाच. सगळ्या लग्नाची ऑर्डर आपण घ्यायची का? बामन पण आपलाच. मेकअप आहे, त्याच्यानंतर काय मेहंदीचं पण राहील, स्वयंपाकाचं पण हा. राहील, डीजे पण आहे. हा, मग काय राहिला राहिलं मंडपवाला. हा, मंडपवाला. पण आहे. जर्मेला बोलू. गाइस देखो आर्या दीदी देखो, मराठी व्लॉग है हमारा. हा, पण मी हिंदी मध्ये बोलते, मला जरा बघा. आर्या दीदी साडी घालते आणि तिकडे तो दादा मेकअप करतोय दीदीचा. कोणती दीदी ती? अक्षु दीदी. आणि तिकडे मम्मी स्वयंपाक करून आली आहे सध्या लगेच आली मम्मी. थोडा प्रॉब्लेम आहे, लँग्वेज बॅरियर आहे आमचा, पण it's okay. फेस करते ना काय. हा, पहिल्यांदा कॅमेरा धरलाय मी. बघ इथं मेकअप चालू आहे अक्षु दीदीचा. हे बघा, आमच्याकडे एक साडी ड्रेप करणार माणूस आहे. सगळे गाईज फ्री मध्ये असे लोक कोलॅबरेशन मध्ये आम्ही आणलेले.
हा बघा हा असिस्टंट, दोन्हीकडचा असिस्टंट दोन्हीकडे मेकअप पण बघतोय आणि साडीचा पण बघतोय. मावशी आजची शेफ. आणि माझा मेकअप झालाय. हा हिचा मेकअप झालाय पण हिने सगळं तो बघून वाटत नाही. खराब केलाय तिने तो. तिचे नवल एवढे ते आहे. मेकअप आर्टिस्ट हे नाही का? सगळ्या घे. मग हे साड्यांचं स्टेटनर नाही. नाही, ते स्ट्रेटनर नाही. साडीला नाही फिरवायचं, साडी खराब होते ना म्हणतात. काय रे रोशन. नीट करायला लावतोय. नीट कर का? तर आता फायनली आमचं आवरून वगैरे झालंय. हा सकाळीचा माझा लुक आहे, कारण की मी माझा ह्या साडीवर आय नो ही साडी मी पहिली पण घातलेली आहे, बट ह्या साडीवर आहे ना माझा असा परफेक्ट असा लुक झाला नव्हता, की असे परफेक्ट महाराष्ट्रीयन फोटो झाले नव्हते. सो मी ही परत एकदा वेअर केली आहे आणि तसंच नाही लुक. सो आणि ह्यांनी पण सगळ्यांनी आवडले. फोटोग्राफर उभे आहेत फोटो काढायला, वेगवेगळे पोजेस चालले. सगळ्यांचा लुक हा सकाळीच आहे. पार्टी वेअर साडी घातली आहे. अक्षुनी अशी पिंकिश मध्ये साडी घातली आणि ह्या दोघी त्यांनी अशा काहीशा साड्या घातल्या. सो फायनली बाळा 2 मिनिटं बेटा थोडी शांती रखो. सो फायनली आता झालंय आमचं सगळं फोटोशूट करून. हे 2 मॉडेल्स आज आल्या होत्या, धन्यवाद मॉडेल्स. आणि मी बघा कसा अवतार करून घेतलाय स्वतःचा. तर खूप काय परिश्रम करून आम्ही असे 2-4 क्लिक व्यवस्थित काढलेले असतील. आणि हे 2 माणसं खूप आम्हाला सपोर्ट केलाय आमच्या कामामध्ये. त्यांचे तोंड बघा एकदा. दिस इज द ऑडियन्स. आणि मस्त तोंड बघा कसे उतरून गेले. चला आता तुम्हाला जेव घालतो. यांना जेव घातलं घरी हुसकून द्यायचे. चला चला आता घरी चला. तर आता मावशीने आम्हाला भारीतला सरप्राईज दिले. मासवडी दिलीये मावशीने. एकच नंबर माझ्या. खूप भारी सवय झाली बाळा. वाव किती मस्त. सो नाईस. खूप मस्त. आणि इथं भाकर बनवलीये मासवडी, कांदा लिंबू. याच्यात काय मावशी भात. हे आयत खाव लोक. आणि हे रिकामी भांडी, हे पाणी. बस एवढंच मेनू आहे का मावशी आपला आजचा? हा अजून पण येऊ राहिले बाहेर मागवले काय मागवले सरप्राईज. त्या पदार्थाच नाव आहे मागावलंय. मागवलं कोणाकडून सरप्राईज? काय नाही मागवलं एवढंच बाद झालं. काही काही कमी का आता अजून काय? अरे थालीचे 200 रुपये द्या. हा सुरुवात तूच दे आम्हाला पहिले. 500 नाही. 500 मग आम्ही बघू 200 शूटचे अयो 1200 रुपये घेतात बाहेर. आपल्या तिघांचे हे काय. मावशी म्हणजे असं करायचं का? आता हे लोक जवळचे नाही झाले. नाही मावशी आमच्या किट मध्ये आहे हो की तुमच्या चौघींचे 2000 रुपये पाठवून द्या. माझं फोन पे करते गुगल पे करते. आमचं पाहिलं का मावशीला आता हे दोघं जवळचे झाले. तर हा, आपण तेच सांभाळणारे बाई. एक आता कसं आता बोला. तुम्ही काय नाव जाणार नवऱ्याची तर पॉइंट टू पॉइंट बोलायचं. यांनी उचकावलं का इकडं, यांनी उचकावलं का त्या यशक. तू पुढे. खाली ताट आले आता मस्त पैकी. आमटी वडी वेडी सारवत नाही हो. आमटी मासवडी सगळ्यांचं ताट भरून राहिले दादा हळूहळू. आम्हाला लय भूक लागली म्हणून आमचे आलेत पहिले. काळजी आहे ना. हा काळजी आहे आमची. बघ काम करणार आहे त्याला दिला आधी तो बघ मॉडेल. तुला चालली देवा हे करायला. मावशी आता बोल की, गलत ताट आहे. माझं उभं राहिले अजून. तुला मोठं देऊ का? सगळ्यात पहिल्यांदा कोणाला माझं गाव होतंय ना. माझ्या मध्ये होते ना. माझं पण होते. खाली टेकव ना. तुझ सोबत मी भाकर खातच नाही ना. खाली टेकव. चॉकलेट चॉकलेट का? ब्लॅकबेरी कोणते जाऊ. तू दे मला. आता मस्त पैकी जेवण झालं एकदम पोट भरून. आणि त्याच्यावर आता आईस्क्रीम. इकडे आईस्क्रीम म्हटलं पहिला हात धुतलाय, नाही तर कवच धरून हात धरून बसेल होते. आमच्या तर्फे तुला पुन्हा कधीच गिफ्ट मागू नको.
एवढी खाते तिच्या चेहऱ्यावर किती स्माईल आली फोटो काढ खुल्ली परती फोटो direct. काढायला बरं झालं. फार खुल्ली नाही तर पोरगी गप बसली होती एकदम हा तिला ते सांभाळा. गप बसली होती. नाही आणि काढायला लावायची होती चमच्याने येते बरं का. ते मी काढून देतो सध्या. नाही मीच काढणार भैया तुला जेवढे भैया मँगो फ्लेवर दो ना. भैया 2 कप. भैया मँगो फ्लेवर दो ना. ऊपर से वो डालते वो डालो ना सॉफ्ट आहे. अयो, शी बाई, आम्हाला नाही काय तुम्ही इकडे ये. ये तर दे ना नंतर पुन्हा देते त्यांची वाटप चालली. आपण इकडे चोरून एक गाय बी गेली. इकडे एक आम्ही गाय केली आणि बी अरे मोठं तुम्ही कवर कवर आहे वाटत बसा काही करा. चमचे नाहीये हे हे. चमचे घासायचे हे पा इकडं किती तो असा किती आता आमच्या प्लेट मध्ये बघा किती आहे. ही स्वतः वाढीत होती. दाखव ना. अय ये बा जेवण करायचंय का तेवढ्यावर. अरे बापरे हे बघ माझं बघ चिमणीचं तिचं म्हणणं आहे मी काम केलंय मी सगळ्यांना दिले म्हणून मी जास्त काय घेत केलं काम काय केलं? आईस्क्रीम वाटायचं. द्या बाई परत. ए आई अक्षुला दे रे. तिला नाही ए, अगं हे पाताला खाईन पण आता तर दे व्यवस्थित. तिथेच मला माहिती नाही या वाटप करणार डोंगरच आईस्क्रीमचा डोंगर तुफिकी पडली. कसं पैसे करणार नाही पण तरी पण मम्मी फेलच आहे तिकडे बघा. अरे हा इकडे तर जायची इच्छा नसली तरी जायला लागणार आहे. सो दिस इज माय ड्रेस कोड गाईज. असं मी काहीच घातलंय बारदन आणि पण घातले. झोप आली. झोप आलीये. काहीच नाही पुढचं. चंबा झोपून गेलाय. हा आता त्याला झोप येईल ना. आता त्याचा मित्र चाललाय त्याला शांती वाटेल. आता तू चालली म्हणे श्रोती रडायला लागली काय म्हणते ताई? रड श्रोती ताई ताईला आईस्क्रीम जास्त झाली. आईस्क्रीम जास्त झाली बरं नवीन काय नाही. ताईनी बेफाम सगळ्या गोष्टी खाल्ल्यात. मासवड्या पापडीची पापड केली ना तुला बटरफ्लाय तर चलो निघूया आता भेटूया. जर कुठे थांबलो तर नक्कीच भेटू, नाही तर डायरेक्ट घरी गेलो. चलो. सो फायनली आता आम्ही घरी पोहोचलोय. आमच्या घरी पोहोचलोय. सोफीला पण खूप बरं वाटलंय तिथं. सोफी खूप अनकम्फर्टेबल होती कारण तिथं दुसरी एक कॅट होती ती सोफीला सारखी मारत होती. आणि रस्त्यात काय आम्हाला थांबता नाही आलं कारण की सोफीमुळंच, कारण बुरबुर पाऊस पडत होता. तरी मी सोफीला खूप कव्हर करून आणलं होतं. तरी पण मला असं वाटत होतं नाही का भिजेल म्हणून नाही थांबलो आम्ही जास्त. आणि मग कंटाळा पण आला होता. म्हटलं पटपट घरी जाऊ आणि झोप पण यायला लागली. हा झोपला का? झोपला वाटतं. तर चला तो थोडा घाबरलाय कारण की एवढ्या लांबून आलाय तो. तर चला आता व्लॉगचा एंड आपण इथंच करूया. भेटूया एका नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत प्लीज मला लाईक करा, शेअर करा. म्हणजे माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. बरं जा म्हणजे चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. लव्ह यू अँड टेक केअर.